चला आपण बनवूया मटकीची उसळ. चला मोड आलेले मटकी घेतले आपण. आता मटकी एक बाउलमध्ये टाकून घेऊ. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. आता आपले मठ धुवून झालेले आहे. आता आपण गॅसवर कढई तापायला ठेवू. आता आपण कढई ठेवली. आता टाकू तेल. तेल तापले. मोहरी, जिरे, कापलेला लसूण, बारीक चिरलेला कांदा थोडा परतून घेऊ. आता टाकू कढीपत्ता, टॅमॅटो थोडं परतून घ्यायचं. आता आपलं झालं आहे टॅमॅटो कांदा फ्राय. आता हळद टाकू आपण, मिरची पावडर, किचन किंग मसाला, मीठ, थोडे मसाले परतून घ्यायचे. आता आपले झाले मसाले परतून. आता आपण घालू त्याच्यात थोडे शेंगदाणे, आता आपण मठ घालू त्याच्यामध्ये. थोडं परतून घ्यायचं. मोड आलेले मठ खाल्ल्याने वजन कमी होतं. एकदम फायदेशीर आहे मोड आलेले मठ खाल्ल्यावर. आता आपलं झालेलं आहे परतून. आता आपण त्याच्यात थोडं पाणी घालू. आपण थोडं पाणी घातलेलं आहे. आता आपण 5 मिनिट मंद आचेवर होऊ देऊ. आता आपले मठ पाहू आपण शिजले का काय. आता आपले मठ शिजलेले आहे. आता आपण टाकू बारीक चिरलेली कोथिंबीर. आता आपले झाले मठ रेडी. आता आपण एक प्लेटमध्ये काढून घेऊ. झाली